म्हणतो बहीण पंढरपूरला गेलो तुमच्या भूगावले आलो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात बी गेलो 2-3 वाऱ्या झाल्या तिच्या पहिले लेकरूबारी एक पिण्यावत पण पहिल्या जाईन एक वेळा मायक महाराज म्हणे कीर्तन आले आता गावात एक काम कर म्हणे बापू म्हणे तू एक वेळा पंढरपूरला जा म्हणे तिथं लेकरा बारा होऊनच जाईल म्हणे देवाला नमस्कार म्हणे पांडुरंग आले ठीक आहे बोललं बाबा जाऊनच पाहतो यंदाच्या साल बहीण नाही तर तिच्या बहीण मग का करायचं दुसरी बायको करीन मी आता का म्हणते हिचं ऐकून घेतो कारभार गो म्हणावे माझे मंजुळा मंजुळा ओ मंजुळा काय झालं कशाला चिल्लावून राहिले मी चिल्लावत राहतो मग काय झालं मला सांग तू पाण्याला जात तू नदीवर जात तुला कोणी बोलतच राहते आणि मी बी चौकात जातो पाठगेल्यावर जातो काबे म्हणते काय म्हणते तू कोण व्यवसाय बी म्हणते मला म्हणते हो का सगळेच जण म्हणते म्हणलं मी का करू का इथं आहे का म्हणलं कसूर इथं देवाचा कसूर देव देते का म्हणते तूच कमजोर असेल म्हणते त्याच्या बहीण म्हणलं त्या बहीण म्हणलं उठ पाहिलं जाईल म्हणलं कोणत्या तरी देवा अबे पंढरपूरला जा म्हणे मग आपण पंढरपूरला तयारी करतो का तू हो चला आता मग जायचं का हो चाललं तर चला मग थांबा मी बॅग भरते बॅग घे तू हो धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर एक काम कर आता आपण नागपुरात आलो रेल्वे कुंकून जाते कामाच्या बहीण तिच्या बहीण लोहा पुलापाशी उतरून दिलं हो मी एका सोबत्याली विचारून बघा बसते हो का ओ शंकर भाऊ ओ शंकररावची आहे का इथं ओ पांजेलेवाल्या शंकरराव हो बोला काय म्हणतो अगा रेल्वे स्टेशनवर कुंकून जा त्या बहीण उडाल पूल बनले काय खालतून रस्ता काय वरतून रस्ता समजतच नाही त्या बहीण मध्ये आता मग समजत नाही तर कसे आले बा तुम्ही अरे मी म्हणलं पुराणं असं नागपुरात जातच नाही राहत ना तर मी आलो तर मला विचारून आले का तुम्ही मला हे सांग रेल्वे स्टेशनवर खालतून जाते का पुलावून जाते पुलावून जाते वरतून रेल्वे स्टेशनवर होईल तू बी सीधा सांग बरे मी बरोबर हो वरतूनच जाते मला माहित आहे ठीक आहे पंढरपूरला चाललो जा ना तू तिला लेकरं बार भेटते म्हणते आणि विठू माझा लेकुरवाळा ओ विठू माझा लेकुरवाळा
अहो तुम्ही लंबे गाव चालले खातं पाहत जा ना मागं पाहत जा ना हा हे वय पंढरपूर अक्की मा किती मोठं पंढरपूर आहे व कितीक लोक आले इथं तेवढा हो तेवढ्यामध्ये किती आले पुष्कळ आले ना पाहणे एकासाठी आले मला काय माहित कसं दर्शन घ्यायसाठी आले असं. हे आपलं काहीतरी समस्या घेऊन आले ना होय. या आई बहिणी आल्या होय ना या बी आल्या काही काही घेऊन हो तुमचं म्हणणं बरोबर आहे हो तर एक काम कर काय आता आपल्याला संध्याकाळ झाली हो तर आपण उद्या सकाळी हा आंघोळ करायला जाऊ नदीवर हो नदीवर आंघोळ करायला जाऊ मग आंघोळ करू हा. आणि मग लाईन मध्ये लागू लाईन मध्ये लागू म्हणजे त्याचा लाईनच लागते होय का ते मंदिर केलेले काळपूट असते का तर आपल्या गावामध्ये तर कारकुडत जाऊन नसते हो, आपल्या गावचे लहान लहान मंदिर आहे, ते मोठे मोठे मंदिर हो हो हा तर मोठा मंदिर आहे बाई केवढं मोठं मंदिर आहे होय ना हो मी काय म्हणतो हो पण राहायचं कुठं थांबून जाणं मला माहित आहे या पंढरपुरात 2-3 वेळा आलो तर मी गाणे त्या एका बाईच्या रूम करायला जाऊ रूम केली होती मी ना काय केली ती रूम होय का मुक्काम करायसाठी रूम केली होती की आता तर कोणाकडे येतं चला ना तर मग कोणा कळायचं तू इकडे राहिलं ठीक आहे मी इकडे थांबते मी बाईला आवाज देऊन पाहतो ना बाई चंपाबाई आहे का म्हटलं घरी चंपाबाई म्हणावे माझे चंपाबाई बाई बाई काय म्हणता हो अरे शाबास क्या है रंग तेरा अशी काऊन पाहून राहिली मग वरून खालपर्यंत कोण राहिले हो बहीण मग अशी बायको राहिली तर माबी जायचं दूर झालं असतं त्याच्या बहीण हो त्याच्या बहीण बाई तू एक काम करते का कोणता तुझ्याकडे रूम आहे का माझ्याकडे हो हो किती काय 2 आता मागची आहे का पुढची आहे अहो खालची आहे खालची आहे वय ना खालची म्हणजे कशी राहिली वरचा मजला खालची आहे वरचा मजला खाली आहे सध्या वरचा मजला खाली आहे का हो. आणि खालचा मजला वर आहे हो असं का तर मग आम्हाला कोणती रूम देतं खालची का वरची तुम्हाला कोणती पाहिजे आम्हाला कोणती द्या ना तुम्ही आम्हाला रात्रभर मुक्काम करा तुम्हाला मी खालची रूम देते ठीक आहे ठीक आहे तिथं संडास बाथरूम की तुला हो सगळंच आहे सगळं आहे हो. आम्ही आंघोळ बिंगोळ नाही का आम्ही नदीवरच करून घेऊ नाही तिकडे सगळंच आहे संडास बाथरूम नाही तिथं चंद्रबागेत गेल्यावर आंघोळ करायला लागते तेव्हा तर तेवढाच जा लागते हो बरोबर आहे तुमची या पंढरपुरात जाऊन तुला माहित नाही का काही इच्छा हो मग आता मग चिठ्ठी देतं का आम्हाला काय अंदरची देतं का बाहेरची देतं अहो मी तुम्हाला अंदरची देते ठीक आहे हो. आता तू माझ्या पत्नी संग की बोलून घेते का हो बोलते ना बोल एक मी संग बाहेर बाहेर बोलून घेते त्याची अलग अलग का हो ओळखी पालखी होऊन जाते नाही का तुम्ही काय रूमवाली बाई काय म्हणता हो ग मी काय म्हणताय तू रूमवाली मालकी नाही का म्हटलं बाई ना होय का हो पण रूमचं भाडं किती ग अहो रूमचं भाडं आहे लगभग 3 ते 4 हजार 3 ते 4 हजार हो अहो कारभारी मी काय म्हणताय काय म्हणतं? मी बाई म्हणताय 4,000 रुपये रूमचं भाडं म्हणून राहिली 4,000 हा तुम्ही बोलून घ्या पहिले बाई हा तू या एवढ्या मोठ्या घरात एकटीच आहे का तू नाही कोण आहे अहो मी एकटीच राहते आता एकटीच हो पण जमलं रे अहो माझं घरवाला होता ना तो मरण पावला बाई तू लग्न झालं का मग माझं लग्न झालं होतं नवराई मरण पावला माझा तू नवरा पराला हो त्याग होईल बाई पराला नाही मग अहो त्याची डेट झाली डेट झाली डेट म्हणजे काय होते अहो डेट झाली डेट काय म्हणते अहो मेला माझ्या सक्का नवरा मेला मराठी भाषेमध्ये मेला म्हण मेला म्हणून देणं डेट झाली म्हणतो हा तर किती 4,000 म्हणतो तू हो 3,000 घे परवडत नाही ना पण तर एक काम कर 3.5 घेऊन टाक अच्छा ठीक आहे येऊन जा तुम्ही ठीक आहे हो हा तर मग आम्ही आता थोडा वेळ आराम करतो इथं ठीक आहे आणि थोडंसं आम्ही भजन कीर्तन म्हणा का एखादं की काही हो या रूम मध्ये तुमच्या इथे भजन कीर्तन चालते का हो चालते ना हो आम्ही म्हणजे धार्मिक माणसं हो हो धार्मिक माणसाला मग शेत चालते ठीक आहे हा हो म्हणू हो का तू म्हणतो नाही म्हणा मला चांगलं वाटते तुला येत का भजन कीर्तन अहो मला पण येते येते म्हण
म्हणून पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. यही धार्मिक आहे तुमची. आहे धार्मिक आहे. मग पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला. उभा कसा राहिला विटेवरी. उभा कसा राहिला विटेवरी. तू भजनात किती वेळा गेली? अहो किती वेळा? मी भजनात नाही का एकच वेळा. तसं नाही म्हणा लागत. कसाला कसं म्हणा लागते? हा कोणता भजन वे? ह्या राग होय भजन होत. कोणता राग वे? स्वरात म्हणा. स्वरातच म्हणतो. हो. भक्ती वाचुनी मुक्तीची बज. भक्ती वाचुनी मुक्तीची बज. जळली रे व्याधी विठ्ठला अन मीच कराय अपराधी. विठ्ठला मीच कराय अपराधी. आता आम्ही या रूम मधून जातो. आमचं सामान इथं ठेवून देतो. अहो थांबा एक मिनिट. कोणतं? अहो मला तुमचं खूप आवडलं. असं? हो. जमलं रे ओपन. अहो गलत नको समजा. मला तुमचं भजन खूपच आवडलं. खूप छान. बाई ओपन फसली भजलं तुला. आणि नाही का तुमचा आवाज खूप छान आणि तुम्ही दिसताय पण खूप छान. असं? हो. मग तू बी तर छान म्हणलं. हो का? थँक्यू. छान. थँक्यू. थँक्यू. आम्ही कन्या इकडे सांगू का तुला? सांगा ना. अरे तू तिथं थांब ना. आम्ही कानी नदीवर जातो आंघोळ करायला. ठीक आहे. हा. आणि इले त्यासाठी त्यांनी याय बी इले नदीमध्ये देतो धकावून तिच्या बंदा धारामध्ये तिच्या बंदा मरत कमण्याच्या बैल. अहो तुझ्यावरती प्रेम करते ते. तू तिला कसं ढकलला? तू आहे ना? हो पण माझं म्हणणं काय आहे? माझी मग तुमच्यावर आहे. हो ना. अहो मी काय म्हणते तिचं कसं करायचं आता? मी तिले नदीमध्ये धकावून देतो. मी असा येतो परत ताई इकडे. नेली का तू ना? हो का? माझ्याकडे कानी 8 एकर शेती आहे. हा. हो 8 एकर शेती आहे. वाव. आणि 400-500 संत्र्याचे झाड आहे. हे संत्र वाव मस्त खाईन मी. चोकू चोकू खाईन मी. चोकू चोकू खाल्या तर कशी खा तू?
आणि कापूस होते हर वर्षी आम्हाला 50 क्विंटल 80 क्विंटल नाही ना मग लाखाने पैसे आमचे बँकेत. हो मग पैसाच पैसा पण हिरे लेकरू बार होतच नाही ते छिव काय लिहिलं. हो ठीक आहे. चाल म्हणलं साला आता जातो म्हणलं देवाकडे देतो हिरे धकावून नदी. हो तर एक काम कर आम्ही नदीत जातो आता ठीक आहे. आंघोळ करतो. हा गेल्या आंघोळ करता करता देतो धकावून. ठीक आहे ना. हा ठीक आहे तू लगून जा. ठीक आहे. कौशे काय हो काय झालं चांगली बोल बा तू. चांगला बोलतो का आम्ही खेड्यातली खेळीच आहे. हे बॅग ठेवून दे नी इथं. तो थांबा ना आता झालं का तुमचं बोलणं ते बाईसोबत. हो बोललो. काय म्हणे तुम्ही जा म्हणे दर्शन करून या म्हणे मस्त जेवणा घेवणाची व्यवस्था लावतो म्हणे. होय का मग का पैसे किती म्हटले वा. 3.5 म्हणलं. हो का तू 4 म्हणे. हो तिथेच म्हणतो ती 4000. अरे मला मानते ना ते मग ऐकते. होय का हो. तुम्ही चला मग जायचं का. ये बॅग ठेवून दे. हो तुम्ही बॅग अंदर ठेवून देतो चला मग लवकर. जेव जेव. चला मग जायचं का. तू एक काम कर. काय नदीवर जायचं आपण. हो नदीवर गेलो होय ना. आणि बस तिथं तू बसजो आणि मी हे बायाचं राहते इकडे हो. आणि माणसाचं राहते अलग. हो आलं काय ना. आता तू अलग ना मी अलग. हो ठीक आहे ना तुम्हाला. साबण नाही लावा लागेल त्याला ती. होय का हो काहून? साबण नाही लावला. साबण नाही लावला नाही. का मग कसं तर कसं म्हणजे पटकन तुपाचं निघून जायचं पटकन. होय का मग काय आता कपडे बदलून घ्यायचे. माहिती तेवढ्या लोकांमध्ये का. अरे पाय आहे ना तिकडे. हा तसं बरं ठीक आहे ना. तू या आई बहिणी आहे का नाही याच्यामध्ये तू हो ठीक आहे ना. आणि माणसामध्ये मी. हो मग काय लिहिल तिथं मन. हो तुमचं म्हणणं बरोबर आहे. काही ना अकलीची अकलच नाही तिच्या बहिणीला. हो. हो नाही का. मग ते तुम्हाला अक्कल आहे वा. चाल आता मी बसते आता इथं. हो खंडेरायाच्या लग्नाला बालू नवरी नटली. अव नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. अव नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बालू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बालू नवरी नटली. अव नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. अव नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. आलो नदीत. तू इथं बस. होय ना बसते तिथंच. काय इकडे बसतो. नाही तर बसते ना बायाच्या साईडला. हो तू पायाकडे. हो मी माणसाकडे होतो. हो ठीक आहे तुम्हाला. तू बस पाय टाकून बस त्या थडीवर बस. पाय टाक ना तिकडे बघ. तिकडे पाहिलं मी इकडे का पाहिलं पाहिलंच नाही. हा मागचं बिचं का पाहिलं चल चल आपलं काम. त्या बैठले पोटके पाटके आहोत त्या पडलं. कोणता माणूस होती बायकोले ढकलली मरते रे बापा. काय हो मी काय म्हणते भाऊ. इथे काय झाली तू. अहो मी काय म्हणते माझा घरवाला बी आलता मी बी आली होती. तुझा मालक बी आहे का. हो मग काय केलं. अहो मी तर ते काय म्हणत होते इथं आंघोळ कर. हो हे दाखव का. इथं बस म्हणे आंघोळ कर म्हणे. हा. मी इथं आंघोळ करायला बसली. तो तुझा मालक होय का. हो त्याने मला मागून धक्का दिला बाई. अरे बापरे. हा भगवंताच्या मंदिर देवाच्या दर्शनाला पंढरपूरला. हा त्याच्या आणि तुले पाण्यामध्ये ढकलून गेलं. हा म्हणजे तू ही हंताच नाही. हो मला असं वाटतं कोणता धक्का तो दिला. माणूस होय का जानवर होय. तो गेला कुठे.
माणसामध्ये गेलेली आहे ना. बरं मी पाहतो त्याले, मी आवाज देतो इथे. हो थांबते मी इथंच. मी आवलं भाई, मी आहो. हो का भाऊ? तुझा समाल करणारा मी आहो. तुझ्या वल्लाप्रमाणे आहो. विठ्ठलरावजी हो माझे विठ्ठलरावजी, विठ्ठलरावजीला विठ्ठलरावजी कुठे गेले हो साहेब? नमस्कार. आजी नमस्कार देवा नमस्कार. बोला साहेब, काय झालं? अहो दोघं नवरा बायको का नाही पंढरपूरला आले. म्हणजे कोण? आधी ते कोण्या गावचे होय, कोण्या गावचे मलाही नाही मालूम. अरे बाप्पा, नेहमीच माझ्यात भानगडी आहे ह्या. हो, साहेब. अशा कारण मी पोलीस पाटील आहो. तुम्ही मुख्य माणसा. पोलीस पाटील नसतो बोललो हे चांगलं झालं असतं. हो हे गोष्ट खरी. उद्या ते झालं, त्याचं ते झालं, त्याचं म्हणजे हेच ऐका लागते मला. तुमच्या मागे बरेच काम आहे. तर मी का म्हणतो साहेब, हा बोला. हे त्या पाण्यामध्ये का नाही तो माणूस हे त्याचं कॅलेंडर दिसलं बा. हे काहीतरी नाव आहे त्याचं, पहा बरं. म्हणजे नवरा बायको आले हो आणि हाच माणसाने बाईला टाकून दिलं. ढकलून दिलं साहेब. मला दिसलं का नाही तर मी त्या बाईला उचलली आणि इकडे आणलं साहेब. बरं तो माणूस हा कुठं आहे? तो गेला कुठे तर काही मालूम नाही साहेब. असं का? हो आपण शोध करू. ठीक आहे ठीक आहे, तो येईनच इथं. येईनच नाही का? हो ठीक आहे साहेब. त्या बाई जमलं रे काम. अरे झुलक आली वाऱ्याची, ओ झुलक आली वाऱ्याची, एक हातात हात मला दूरसी जाऊ नको, दूरसी जाऊ नको. अरे जीव माझा वेळावला, दूरसी जाऊ नको, जीव माझा वेळावला. आता ते मेली. अहो मी ना जसं सांगितलं तसं केले का? हो बिलकुल केलं. खरंच मेली गेली. खरंच ते नदीनं वाहिली असं ना. म्हणजे आता सगळ्यांचा पत्ता कट. मग आपण आता दोघं, आपण दोघं. हा हे आपली बिल्डिंग इथं राहू हो. आणि आपण आपल्या गावाकडे जाऊ मस्त. ठीक आहे. सगळं माधवाला तू देश पाहून येऊन जा. अहो पण मी एवढं मोठं घर सोडून कसं येणार? अरे ताला मारू ना आणि मग आपण येऊ नाही तर. अच्छा हो ताला मारू. हो माझंही पाहून घे तू. तुझं मला पाहिलं मी. ठीक आहे. हा हो चल मग. चला चल होय. चला. ह्याच माणूस दिसल्यासारखा वाटते मग. मी तर म्हणतो बहुतेक करून ह्याच असेल. कारण की त्या एका पोरीवर ह्या पोरी सगळं आहे. पहा बरं काय नाव आहे? राईट राईट. बिलकुल गोविंदराव आचारी, मुक्काम पिपळा भदी. होय का? पूर्ण पता आहे. हा पूर्ण. बरं याला राहू ना माझ्याकडं. हो गोविंदरावजी या.
हो का? अबे तू काय मारतो साल्या? अरे मी हा गावचा मी काय कोतवालो मी कोतवालो म्हणलं. कोतवाल या गावचा असं हो हो आम्हाला कवा कोतवाल मी काय म्हणतो त्या बाईले काऊन पाण्यामध्ये ढकललं. कोण्या बाईले? अरे त्या बाईले कोण्या? त्या बाईले बरं नंतर मारलं त्याले पहिले विचारू घ्या त्या बाईले होय का नाही म्हणून. बाई हा विचार बाई विचारू. हेच होती माझे घरवाले. माय बायकोला काऊन असे बोलता पा जमाना कसा. बायकोला कोण म्हणलं माहित कोण होता? मागचं खाली साल्या मी म्हणतो त्या बाई संसारले तुला दर्शनाने आणलं आणि तिला पाण्यात ढकललं हाय ना तुला का मागचं खाली साल्या मारू नका धोडू का तुला साल्या साला नको बोलू याले मारू नका याले का नाही एकदम पोलीस ठाण्यामध्ये देऊन देऊ आपण. साहेब पहा तुमच्या कानूनमध्ये जे बसल याले फाशीची शिक्षा द्या. त्या मोदी साहेबाला काढली फाशीची दिली असती त्याची बाई मेली नाही जिवंत आहे बिचारी. मग सांगा नाही का जेही सजा होईल हो. ते देऊ त्याला. पहा याले सांभाळा. कुठं राहता दादा? आम्ही तिथंच राहतो. भद्दी पिपळा जाय तिथं पंढरपूर. हो नाही खोटा बोलत आहे. अरे आमचं एवढं मोठं घर मी बायको दाखवू का माई? म्हणजे दुसरी बायको केली तू? अरे माई बायकोच होय ना. कोणा निघाली बायको म्हणजे बायको अजून आहे तुले? अरे बापा मला बायका किती राहते? बरं ताव बरं कोणची होत? तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे कुछ होते होते हो गया अफसाना मेरा रे माहिया तेरे प्यार में अल मैं भी तू भी डूबी रे मैं भी तू भी डूबी दीवाना तेरा रे तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे कुछ होते होते हो गया अफसाना मेरा रे माहिया तेरे प्यार में मैं भी तू भी डूबा रे मैं भी तू भी डूबी रे. ज्याची बायको पंढरपूरला आला पण पंढरपूरला आल्यावर विठ्ठलाचं गाणं पांडुरंगाचं म्हणाचं तर ह्या तर प्यारावर आला इश्कावर आला. याची अर्थात बायको नव्हे. कोण होय? याची बायको नव्हे हे यानं फसवली आहे आणि पहिली दिसली आहे ही बायको असायला आम्ही पाहिजे. आमच्या घरी काही म्हणू तुझे का पण ह्या पहिली विचारून पाहतो बाई इकडे बरं. बाई हे गाणं म्हटलं आता ह्या तुझा पती होय का? होजी माझाच घरवाला आहे ना. म्हणजे तुझाच पती होय? होजी माझाच आहे. तुम्ही नाही तर कोण? तुम्ही सोना. बरं वाद करू नका. तुझी थे बायको असल तर तुझे गाव शिव सगळं तिले माहित असल ahoy आणि हे खरी असल तर हिले माहित राहील. मी काय म्हणते हा. मी यांची बायको आहे. हे वाली आहे ना हे वाली बहीण नाही का रूम वाली मालकीन होय. बाई थांबा झगडा करू नका. प्रेमानं सगळं काही होते. झगडे करू नका. प्रेमाच्या ठिकाणी सगळंच होईल बरं. आणि मी जरी तुम्हाला अशी देऊन देईन एखाद्याच्या हातात का नाही तुम्हाला सुटू देणार नाही. आता चुपचाप राहा गडबड नका करा. बरं तुझी बायको आहे
मग बाई इकडे बरं. माझी बायको. बरं याचं नाव काय आहे? याचं नाव आहे यादवराव. यादवराव. हो. आणि काटा गोविंदा आचारी म्हणजे हे बाई खोटी आहे. हो बाई इकडे तू. मी खोटी नाहीये. मी याला लाडानं म्हणते यादवराव. नाही बा खोटं बनून राहील साहेब हे. बाई काय नाव आहे त्याचं? गोविंदा. अडनाव. अडनाव आचारी. गाव पिपळा. तिचंच गाव आहे. तुम्ही लोक सांगा. इकडे आता तू इकडे आता. चल या इकडं. ज्या पंढरपूरला आला देवाच्या ठिकाणी आणि असं पाप करते मूर्ख. तुला सोपते का? इकडे पाहू नको मागड नाही तर 3 सोटे तोंड. म्हणून असं पाप नाही करा. कारण पुण्याच्या ठिकाणी आले आणि तुम्ही पाप करू लागले. खऱ्याचं खरंच होईल. तू या बाईले या जरी ढकलून दिला नाही पण परमेश्वरानं मूर्ख नाही दिली तिले. समाजात तिच्याकडे देव राहते भगवंत राहते. म्हणून मी काय म्हणतो वसंताची इकडे या बरं. सांग आता काय करायचं यायचं? यायचं काय करायचं? यायचं का? हो यायले पोलीस स्टेशनला बंद करून द्या ना. पोलीस स्टेशन मध्ये बंद करून द्या. यायले तू त्यानं मी काय कमी केले का? मी जे केलं ते आपलं चांगलं केलं. पण ऐक मी काय म्हणतो. यायले नाही ते खाल्या पाण्याची सजा. मला काय लिहिते तू लिहिली. पण 3 गण लावत राहा तुम्ही. अरे लाज नाही मूर्ख माणसा. कोणता? कारण तू नागपूर जिल्हा सोडून आमच्या पंढरपूरला आला. कसे काम करायला पाहिजे आजपासून हे असे धंदे सोडून दे. हे तुझी जन्माची बायको आहे आणि हे कर्माची बायको आहे. नाही ती आजपासून असं नाही सोडले. सोडशील का खरंच? मी आजपासून असं करीन का नाही तर मी शेण खाईन. हो खरंच का? हो. अरे लाज नाही मूर्ख माणसा का वागती या पहिला परी. लाज नाही मूर्ख माणसा काय वागती या पहिला परी. लाज नाही मूर्ख माणसा काय वागते या महिला परी. लाज नाही मूर्ख माणसा काय वागते या महिला परी. घरची बायको सोनिया घरची बायको सुनैया नेती ठेवती
आणि हे तुझी बायको जन्मायची आहे. आला आता इथं हातपाय जोड परमेश्वराच्या आणि गिली घेऊन जा. नाही देवाले नमस्कार केला आता मी असं करणार नाही म्हणलं ना. नाही का? नाही आता सप्पा नाही करणार असं. यानंतर आमचा राऊंड समाप्त झाला. निशन भाऊहीन आपल्या राऊंडला सुरुवात करतील बांधवांना. हा हरिदासजी गोरले मुक्काम पाटील मुक्काम आंबारीवाले यांच्याकडून 31 किलोचा सप्पन भेट. तसेच आदित्य डेपारे कृपा राहुलजी वंजारी यांच्याकडून 50 रुपये धन्यवाद नमस्कार. हा रोहित गार्डन आणि कॅटरस व बग्गीवाले यांच्याकडून 500 रुपये मिळाले धन्यवाद. हा शाहीर देवरावजी वंजारी. तसेच आत्मारामजी देशमुख मुक्काम अंबाडीवाले यांच्याकडून 51 रुपये धन्यवाद नमस्कार. हा शाहीर देवरावजी वंजारी. तसेच